साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 7 जून 2026 रोजी वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते येरवडा येथील हाऊसिंग बोर्ड येथील नालंदा वाचनालयासमोर वृक्षारोपण करण्यात आले। मी महेश पाटील, मी भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य आहे आणि आज आपल्या भारताचे पंतप्रधान जगद्गुरू माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशाने संपूर्ण भारतामध्ये पर्यावरण दिनानिमित्त लाखो ठिकाणी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आले। कारण की आपली वसुंधरा ही आपणच जपली पाहिजे। आपला भाग हा स्वच्छ कसा राहील, सुंदर कसा राहील, हे कोणी एकट्याचं काम नसून, शासनाचं काम नसून हे आपल्या सर्वांचं काम आहे। याचाच एक उद्देशाने आम्ही नागपूरचा हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे सदस्य, पदाधिकारी व वरिष्ठ यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही जवळजवळ 50 ते 100 झाडं लावण्याचा मानस ठेवून आज आम्ही हा 5 जूनचा कार्यक्रम होता। पण रविवारी सर्वांना सुट्टी असते, संख्या जास्त असते, उत्साह हा दिसला पाहिजे। कारण की पर्यावरण राखणं हे आमचं कर्तव्य मानून आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि ह्या कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राहिले, त्यांचे मी आभारसुद्धा मानतो। आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेच मोठे मोठे उपक्रम जे आपल्या संस्कृतीला, आपल्या परिसराच्या स्वच्छतेला, शिक्षणाला, सर्व गोष्टींना शोभेल असे असतील, असे आम्ही घेऊ असे या ठिकाणी मी सांगतो। काय मी मंगेश अनंत गोळे। आज आमचे सहकारी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड नागपूरमधील भारतीय जनता पार्टीचे नेते महेशदादा पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज इथे वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम हे दोन्ही कार्यक्रम या परिसरामध्ये घेतले। मला सगळ्यांना माहिती आहे 5 तारखेला जागतिक पर्यावरण दिन आपण सगळ्यांनी साजरा केला। नैसर्गिक साधन संपत्ती तिचं रक्षण करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि हीच भावना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने संबंध शहराचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली असे वेगवेगळे उपक्रम शहरभर राबवले। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी देखील या कार्यक्रमाचं महेशदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नियोजन केलं। मी त्यांचं मनापासून कौतुक करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या परिसरामध्ये राबवला। मी आदिती गणेश बाबर। आज महेशदादा पाटील यांनी जो छान असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी महेशदादांचा आभार व्यक्त करते व धन्यवाद देतो त्यांना की एक यूथला त्यांनी एक छान असा मेसेज दिलेला आहे की वी हॅव टू सेव्ह आवर अर्थ, वी हॅव टू सेव्ह आवर प्लॅनेट। सो त्या अकॉर्डिंगली मला ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान दिला त्याबद्दल मी पूर्ण त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करते। धन्यवाद। रमेश गावाने, येरवडा फुले नगर मंडल अध्यक्ष। 5 तारखेला पर्यावरण दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजला होता। त्या निमित्ताने रविवार साधून महेशदादांनी थोडंसं पुढे ढकलला की त्यांना रविवारी ही तिथली लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांनी या भागामध्ये जवळजवळ 50 झाडांचं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि इथं त्यांनी झाडं लावून पुढे जाणार आहे। प्लस त्यांनी स्वच्छता मोहीमसुद्धा राबवण्यात झालेली आहे। मी महेशदादांना अभिनंदन करतो की त्यांनी असंच पुढे कार्य करत राहावं आणि आपल्या भागातील काही समस्या असतील त्यांनी स्वतः जातीने बसून या भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली त्यांनी राबवावं ही त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी असंच काम करत राहावं। नाव नितीन जयराम जाधव, भारतीय जनता पार्टी विमाननगर सोमनाथ नगर मंडळाचा मी अध्यक्ष आहे। 5 जून पर्यावरण दिनानिमित्त आमचे मार्गदर्शक महेशदादा पाटील यांनी आज त्यांच्या भागामध्ये झाडे लावण्याचा हा कार्यक्रम घेतलेला आहे। एक पेड़ माँ के नाम हा संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रत्येक भारतवासियांना हा संदेश दिलेला आहे। त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम पर्यावरणाविषयी असू याचे घेतले जातात। त्याच माध्यमातून महेशदादांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम त्यांच्या भागामध्ये घेतलेला आहे झाडे लावण्याचा। पर्यावरण ही येणाऱ्या काळाची गरज आहे, ऑक्सिजनची झाडे लावली पाहिजेत। महेशदादांनी आज हाऊसिंग बोर्डातून हा संपूर्ण
परिसराला व तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला हा संदेश दिलेला आहे. मी दादांचं अभिनंदन करतो. जय श्रीराम. नमस्कार, मी रेणुका उल्गेश चलवादी. आज महेश दादांनी इथे ट्री प्लांटेशनचं जे प्रोग्राम घेतलेला आहे आणि जे बोधिवृक्ष इथे लावलेला आहे, तर आपल्या सर्वांना माहिती आहे हे बोधिवृक्ष सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा प्लांट आहे, नीम आणि तसे. तर आज आपण सर्व बघताय की एन्व्हायरमेंटलवर आपण सर्वजण चर्चा करत असतो की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला आता जाणवतोय की ह्या प्रोग्राममध्ये पण सकाळच्या वेळेमध्ये एवढा आपल्याला गरमी आणि एवढं ऊन असतोय. तर हा सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी की आपण आपल्या पर्यावरणाचं आपण रक्षण करत नाही. तर इथून आम्ही हा एन्व्हायरमेंटल डेपासून भारतीय जनता पार्टी आणि आमचे सर्व नागरिकांना एकच आवाहन करत आहे की आपण एन्व्हायरमेंटल डे हा फक्त प्लांट लावून साजरा न करता की आपण 3 गोष्टीवर लक्ष घालायला पाहिजे की आपण ऑर्गॅनिक गोष्टी यूज करणार आणि सर्वात जास्त झाडं लावणार आणि त्यांना जगवणार. तिसरी गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही प्लास्टिकचा न वापर करता सगळे कापडी पिशवी वगैरे असे वापर करून आपल्या एन्व्हायरमेंटलला जेवढं आपण स्वच्छ ठेवू शकतो ह्या गोष्टीचा आपण आमच्या वतीने, माझ्या वतीने आणि माझ्यासोबत जे सगळे आहे आम्ही एक प्रॉमिस केलेलं आहे की हे 3 गोष्टीवर आम्ही निश्चितच काम करणार आपल्या भागात.